मोठी बातमी. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण अधिकृतपणे रद्द. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी. मुंबई. महाराष्ट्र राजकारणातून एक मोठी आणि संवेदनशील बातमी समोर येत आहे. मुस्लिम समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SBCA अंतर्गत मिळणारे 5% आरक्षण फडणवीस सरकारने अधिकृतपणे रद्द केले आहे. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय GR अल्पसंख्याक विकास विभागाने नुकताच निर्गमित केला आहे. काय आहे नेमका निर्णय? अध्यादेशाची समाप्ती. 2014 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने अध्यादेशाद्वारे हे आरक्षण लागू केले होते. मात्र ठराविक कालावधीत या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने तो आधीच तांत्रिकदृष्ट्या व्यापगत झाला होता. जुने शासन निर्णय रद्द. आता राज्य सरकारने नवीन GR काढून 2014चे सर्व जुने शासन निर्णय आणि परिपत्रके रद्द केली आहेत. प्रमाणपत्रांवर बंदी. या निर्णयामुळे आता मुस्लिम समाजातील संबंधित गटांना आरक्षणाच्या आधारे नवीन जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी दिले जाणार नाही. न्यायालयीन आणि तांत्रिक पार्श्वभूमी. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली होती. मात्र शिक्षणातील आरक्षण कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. परंतु कायदेशीर पेच आणि अध्यादेशाची मुदत संपल्यामुळे हे आरक्षण लागू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण झाले होते. आता सरकारने हा निर्णय घेऊन या विषयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. राजकीय पडसाद. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाने हा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेला अनुसरून असल्याचे म्हटले आहे, तर विरोधी पक्षांनी याला मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ घालणारे पाऊल ठरवले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर या निर्णयाचे काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा वेद न्यूज मीडिया.